स्वतःला. आता 60 नंबरचा श्लोक सांगतात. बहिस्तुष्यति मूढात्मा पीत ज्योतिरंतरे तुष्यत्यन्तः प्रबुद्धात्मा बहिर्व्यावृत्त कौतुकः. अंतरे म्हणजे काय सांगितलं? अंतरंगातील पिहित ज्योतिही, जे मोहाने आच्छादित असलेल्या ज्ञान ज्योतीने युक्त असा मूढात्मा अज्ञानी जीव, बहिही जे बाह्य पदार्थांमध्येच, तुष्यती म्हणजे संतुष्ट होतो. बहिर्व्यावृत्त कौतुक, बाह्य जगातील कौतुकापासून परावृत्त असलेला प्रबुद्धात्मा ज्ञानी जीव मात्र अंतर्तुष्यती, अंतरंगामध्ये संतुष्ट होतो. हे छान सांगितलेलं. अंतरंगामध्ये जे आपलं वैभव आहे तर ते मोहाने काय झालेलं आहे? आच्छादित झालेलं आहे, म्हणजे झाकलं गेलेलं आहे. मग असं आच्छादित असलेल्या ज्ञानज्योतीने युक्त असा तो काय करतो? येतो तर त्याचं वैभव झाकलं गेलं तरी काही ज्ञानज्योती नष्ट होत नाही. पण तो मूढात्मा म्हणजे बाह्य विषयामध्ये मूढ असलेला, ह्यातला फरक न जाणणारा अज्ञानी, मिथ्यादृष्टी, तो काय करतो? बही म्हणजे बाह्य पदार्थामध्ये संतुष्ट होतो. ज्ञानी मात्र कसं आहे? बाह्य जगातील सर्व कौतुकापासून परावृत्त असलेला प्रबुद्धात्मा म्हणजे ज्ञानी जीव मात्र अंतर्तुष्यती, अंतरंगामध्ये संतुष्ट होतो. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला बाहेरचं कौतूहल लागतं आणि बाहेरच्या कुतूहलतेमध्येच आपण अडकलेलो असतो. मग आता बाहेरच्या कुठल्या कुठल्या विषयात आपण संतुष्ट होतो? लक्षात घेण्यासारखं. अगदी पावलोपावली आपल्या जीवनात हे प्रसंग आहेत. म्हणजे कोणी बोललं, आनंद वाटला. मग इथं काय सांगितलं? बाहेरच्या विषयात त्याला काय होतंय? संतुष्ट होतो. बोलल्यावर संतुष्ट झाला. काही वस्तू त्यांनी भेट दिली तर आणखीन जास्त आनंदी झाला. आणखीन काही जर त्याला आणखीन त्याच्या अगदी अंतरंगात शिरून त्याच्यासारखंच आपण समर्थन केलं त्याचं, तर आणखीन तो संतुष्ट झाला. म्हणजे कशात संतुष्ट होत आहे? सर्व विभावामध्ये संतुष्ट होण्याचं चाललेलं आहे. मग ते कसं संतुष्ट होण्याचं चाललंय हे समजून घ्यायचं आहे. की ज्या वेळेस आता उदाहरण आहे त्याचं, की म्हणजे एक पत्नी असते प्रथम त्या मनुष्याला, पण तिला मूल होत नाही म्हटल्यानंतर त्याने दुसरा विवाह केलेला असतो. जेव्हा त्याने दुसरा विवाह केला तेव्हा काय झालं? की पहिल्या पत्नीवर त्याचं खरं प्रेम खूप असतं, पण आता दुसरी पत्नी केल्यापासून तिला स्वतंत्र राहायला दिली, वेगळी जागा. आणि ही काय आहे? हिला आपल्याजवळ ठेवलेलं. पण तिचा स्वभाव कसा असतो? जरा म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे असं वाटतं. प्रेम आहे म्हटले की तिथं त्याला सगळे दोषसुद्धा गुण दिसतात. पण ती एवढी काय पहिल्या पत्नीसारखी सत्शील नसते. पण हा संतुष्ट असतो तिच्याविषयी. एवढं प्रेम तिच्याविषयी झालं की आता तिने काय केलं तरी ह्याला मान्य असतं. एक दिवस काय झालेलं असतं की तो परदेशात गेलेला आहे आणि तिथून लवकर यायला झालं नाही, म्हणजे उशीर झाला यायला. मग तोपर्यंत तिने काय केलं की कोणतरी पुरुष तिच्या घरात आलेला आहे आणि त्याचं प्रेम झालं. कोणावर? दुसऱ्या पत्नीवर. ह्या मग तिला पण असं वाटू लागलं की आपले पती तर अजून येत नाही आणि हा तर आपल्यावर प्रेम करतोय, मग आपण हरकत नाही ह्याच्याशी प्रेम करायला. पती येईपर्यंत तरी आपण मन रंजयमान करू शकतो हिच्या बरोबर, असा विचार करून नाही मन रंजयमान करू शकतो ह्याच्या बरोबर असं तिला वाटत असतं. मग ती म्हणजे त्याला फक्त काय पाहिजे असतं? धन पाहिजे असतं, खूप धन असतं. मग ती रोज काही ना काहीतरी द्यायची आणि अशा रीतीने सगळं धन पती येईपर्यंत बहुतांशी सगळं संपलेलं असतं. असं काहीच राहिलेलं नाही. पण तिला त्याचा विवेक नाही आहे. फक्त तिला आपलं भोगामध्येच रुची असते
आणि त्या रुचीने काय मागचा पुढचा कुठला विचार करत नसते ती. आता पती येणारे ही सूचना येण्याच्या पूर्वी मिळाली तिला. मिळाल्यानंतर तिने लगेच कुटकारस्थान मनामध्ये केलंय की पती तर आपल्यावर चिडणार, धन सगळं गेलंय, म्हणजे त्यांना हे सगळं कळणार. मग त्यापेक्षा आधीच काय करायचं की ती जी पहिली पत्नी असते तिला जाऊन तिने सांगितलं की मला असा निरोप आलाय पतीचा, ते येणार आहेत आज आणि तुमच्याकडेच जेवायला येणार आहे, असं त्यांनी निरोप दिलेला आहे. खरं तसं काही नसतं निरोप दिलेला, कारण हिलाच निरोप दिलेला असतं, तिला तर काही कळलेलंच नसतं. पण ही जाऊन काय सांगते की तुमच्याकडेच येणार आहे, तुम्ही तयारी ठेवा. मग ती तर इतकी सालस असते की एवढा दिवस त्यांनी चौकशी केली नाही, जाताना सांगितलं नाही किंवा येताना सुद्धा निरोप दिलेलाच नाही, हिनेच सांगितलंय. पण तरी सुद्धा कुठलाही मान अपमान न करता ती काय करते, पती आहे म्हटलं की आणि येणार आहेत म्हटलं की खूप चांगली तयारी करते, व्यवस्थित अगदी पक्वान्न वगैरे करून ठेवते ती आणि पतीची वाट पाहत असते. पण पती कुठे येतो, तिच्याचकडे येतो. त्या म्हणजे दुसरी पत्नी असते तिच्याकडेच येतो आणि तो आला की ती लगेच असा चेहरा वाकडा तिकडा केलेला असतो, म्हणजे अशी प्रसन्नता दाखवत नाही. आणि त्याचं एवढं प्रेम असतं की त्याला असं ते पाहिलं की कसतरीच होतं की असं काय झालं, म्हणजे मी लवकर आलो नाही म्हणून असं झालं का वगैरे, असे तो अनेक प्रकारचे संकल्प करू लागला. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, तिने सांगितलं की तुम्हाला आज तिकडं आमंत्रण आहे, म्हणजे तिकडं तिला जाऊन सांगून आली आहे आणि इकडे ह्याला काय सांगते, तुम्हाला तिकडंच बोलवले. म्हणजे आता घरात काही खरं नाहीच आहे, करून द्यायचं म्हटलं तर सगळं संपलेलं आहे. ही पण एक गोष्ट आहे. आणि पतीच्या प्रेमाची परीक्षा पाहायची आहे की आता खरंच तिकडं गेल्यानंतर आपल्याविषयी जर काही केलं नाही तिने, प्रेम वगैरे काय वाईट वाटलं नाही त्यांना, तर आता पूर्वीसारखंच परत त्यांच्या अस्तित्वामध्ये सुद्धा तसाच व्यभिचार करत राहायचं, म्हणजे अशा प्रकाराने तिचा विचार असतो. आणि त्यामुळं तिने परीक्षा पण पाहिलेली असते. मग तो गेला आता नाविलाज म्हणून, ही तर काही बोलत पण नाही, तोंड वाकडं करून बसली आहे. आता तिने बोलवलंय तर तिकडे गेला, पण इतका बेचैन झालाय की असं का घडलं म्हणून. मग तो इतका अस्वस्थ आहे, बसलाय ताटावर, पण एक घास पण त्याला जाईना, सारखं तोंडात फिरतंय. इतकं तिने भक्तीने केलंय आणि चांगलं केलंय, पण त्याला एक घास पण जाईना. मग शेवटी ती म्हणते, काय कमी आहे का, व्यवस्थित नाही का जात नाही तुम्हाला, काही त्रास होतोय का, असं ती आपल्या चांगल्या पद्धतीने सगळं विचारत असते. मग शेवटी तो काय म्हणतो की तिने तिकडं काय केलेलं आहे ते आणून दे. म्हणजे इतकं प्रेम आहे तिच्यावर की आता तिच्या हातचं खायचं. मग तरी सुद्धा ती तिकडं गेली आणि सांगितलं की तू काय केलेलं आहे तिथं जेवायला, त्यांना बसले तर आणून दे तू. मग त्यावेळेस तिने काय केलं, आता तिच्याजवळ काही नाही, शेण घेतलं, पाण्यामध्ये कालवलं, जरा गरम केलं आणि ती आमटी म्हणून घेऊन गेली. आणि आता तो तिच्या प्रेमाचं म्हणून ते सगळं पक्वानं सोडून तसलं खावं लागलं. कशासाठी सांगितलं हे, बहिस्तुष्यती मूढात्मा. म्हणजे मूढात्मा बाहेर कसं संतुष्ट होतो, कशामध्ये संतुष्ट होतो. मग जेव्हा त्याला हे कळतं की काय आहे खरं कारण, तेव्हा मग तो विरक्त होतो. मग तसं आपल्याला सुद्धा अज्ञानी जोपर्यंत आहे आपण, तोपर्यंत आपण बाहेरच्या विषयातच किती संतुष्ट झालो, आणि जेव्हा स्वभावाला जाणू लागलो तेव्हा काय झालं, आपल्या अंतरंग स्वरूपामध्येच हा ज्ञानी काय होतो, संतुष्ट होतो. म्हणजे बाहेर कुतूहल सगळं सोडून तो काय करतो, बहिर्व्यावृत्त कौतुक, म्हणजे सगळ्या कौतुकापासून तो काय झाला, आता व्यावृत्त झालेला ज्ञानी फक्त अंतरंगामध्ये संतुष्ट होतो, म्हणजे न्यायिक राहण्यामध्ये संतुष्ट होतो. बाकी त्याला कशातही रस वाटत नाही. म्हणून काय ते भजन म्हणतो ना, जब निज आत्म अनुभव आवे. काय सांगितलं, रस निरस जात तताच और कछु न सुहावे, ते आहे की. पण त्याच्यात काय सांगितलं, रस निरस, मग त्या क्षणीच त्याला रस हे निरस वाटू लागतात. कुठल्या क्षणी, अक्ष विषय नाही भावे. अक्ष म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचे विषय त्याला भावत नाही, रुचत नाही.
म्हणजे आत्म्याचा अनुभव जेव्हा येतो, म्हणजे आत्म्याची जेव्हा खरी रुची होते, त्यावेळेस त्याला बाहेर कुठेही रस वाटत नाही. आणि जोपर्यंत आत्मानुभव होत नाही तोपर्यंत बाहेर सगळं त्याला निरस असलेलं सुद्धा सरस वाटू लागतं. आता पाहिलं ह्या उदाहरणामध्ये, म्हणजे ती तर एवढी व्यभिचारी, तिने तर अंतरंगातनं पतीला काढून टाकलेलं आहे, एवढी उपेक्षा करते आणि कसंही ते खायला दिलंय आणि त्याच्यातनं परत तरी तिच्याकडे तो आकृष्ट आहे. मग हे पाहिल्यानंतर आता तिला म्हणजे त्याला पहिल्यांदा आपल्या वश करून घेतलं. मग तो जरी आला तरी आता तिने काही म्हटलं तरी त्याला सगळं उलटं पाडायचं आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायचं. अशा रीतीने काय आहे की तरी सुद्धा त्याला दाद देणारे आहेत, कारण तर भोगाची रुची हे त्याचं उत्तर आहे. म्हणून तिथं लगेच काय विचार करायचा आहे की बाह्य कुठेही आता मला कुतूहल राहिलेलं नाही. कोणी हसू देत, कोणी रडू देत, कोणी काही म्हणू देत, कोणी काही कुठल्याही विषयात जाऊ देत, तरी सुद्धा मला त्याच्या विषयामध्ये कुतूहल नाही. आता म्हणजे मी एवढ्या सगळ्या विषयातनं बाहेर पडले, एक आत्मविषय निवडला तर. म्हणजे एवढी सगळी शक्ती, अनंत शक्ती आत्म्यामध्ये, पण आपण त्या शक्तीला का प्रगट करत नाही? म्हणजे अनंत शक्ती असताना प्रगट न करण्याचं कारण क्षणभर उदयामध्ये धैर्य धारण करत नाही, हे त्याचं उत्तर आहे. फक्त उदयामध्ये एक समय मात्र उदयाचं सामर्थ्य किती आहे? आपलं जेवढं त्याचं कार्य आहे आणि तेवढं कार्य संपादन केलं, तेवढंच कार्य संपादन करण्यामध्ये त्याचं सामर्थ्य आहे. त्याच्या पुढे त्याला काही दे म्हटलं तर ते देऊ शकत नाही. टेप रेकॉर्ड वाजवलं आणि मागची ओळख सांग म्हटलं तर त्याचं तेवढंच सामर्थ्य, जेवढं फीड केलंय तेवढं फक्त त्याच्यावर ते उमटलंय आणि तेवढंच म्हणत जायचं क्रमाने. आणि मागचं सांग म्हटलं तर नाही, पुढचं सांग म्हटलं तर नाही, त्याच्यात ती शक्ती नाही. तसं उदयामध्ये सुद्धा ती शक्ती नाही की त्या उदयाला जर आपण विनंती केली की आता मला हे फळ नको, थोड्या वेळाने बघू, आता मला हेच फळ पाहिजे, तर त्याच्यात ते सामर्थ्य नाहीये दुसरं फळ देण्याचं. ज्या वेळेला जे उदयाला आलेलं आहे तेच फळ ते देणार. आता काय उदयाला आलेलं होतं त्या कनकश्रीला की पित्याला युद्धामध्ये मारलं कोणी? अनंतवीर्य नारायण. कोणाचा जीव आहे? नारायण. अनंतवीर्य नाही, नारायण तर आहेच तो, पण त्याचा भाऊ जो अपराजित आहे बलभद्र, तो आहे शांतीनाथ भगवंतांचा जीव. मग तो बलभद्र आणि नारायण हे भाऊ असतात आणि अपराजित हा शांतीनाथ भगवंतांचा जीव आहे, तो भद्र परिणामी आहे. मग तो कुठेही वेडवाकडं लावत नाही. पण शेवटी जेव्हा कनकश्रीला पळवून आणताना हे दोघं त्याच्यात आहे असं सांगण्यात येतं. पण विवाह कोणाला करायचा आहे? अनंतवीर्या, कनकश्री बरोबर. मग त्या कनकश्रीला सुद्धा त्याचं आकर्षण होण्याचं काय कारण? अनंतवीर्याला तर काय असेल त्याने नारायण म्हणजे निदान केले पूर्वभूमातेने, त्यामुळे त्याचे भरपूर पाप आहे. म्हणजे तो मुनी व्रत धारण करून सुद्धा तो निदान करतो. म्हणजे दुसरे राज्य मला म्हणजे मी त्यांना जिंकावं वगैरे अशा रीतीने जे काही त्याच्याकडनं निदान झाले, त्यात हे सगळं आलं, समाविष्ट झालं की कुठली आवडती स्त्री वगैरे पाहिजे असेल ते मिळणार त्याला. निदानाचं हे फळ आहे. मग त्याचं तर पाप आहे. पण कनकश्रीचं काय पाप आहे की ती सुद्धा आकृष्ट झाली. जर तिने इच्छा केली नसती तर अनंतवीर्य काय करू शकत होतं? जर ती म्हणाली असती की मी तर सत्शील आहे, वडील जिथं मला ठरवतील तिथंच मी जाणार, वडिलांच्या विरुद्ध मी अशी पळून जाणार नाही, असं जर म्हटली असती तर पुढचं घडलंच नसतं ना ही घटना. पण ती का म्हणाली नाही? तिला का आकर्षण झालं त्याचं? तो भलेही राजा असेल, अर्धचक्री असेल, नारायण असेल, तरी सुद्धा तिला त्याचं आकर्षण अशा पद्धतीने का झालं? म्हणजे लक्षात घेण्यासारखं हे काहीतरी पूर्वभावात भोगाची रुची, पाप वगैरे केलेलं असतं, म्हणून त्याला आता पळून जाण्याचे भाव आई वडिलांच्या विरुद्ध होता. ज्या आई वडिलांच्या विरुद्ध म्हणजे आई वडिलांनी न ठरवता त्या मुला मुलींना जे वाटत असतं आपण हे करावं, त्याचं कारण पूर्वभावात केलेली भोगाची रुची. आई वडील जिथं ठरवतील तिथंच जाणार ही म्हणणारी कोण होती?
मैनासुंदरी. आणि सुरसुंदरी त्याच्या विरुद्ध होती. तिला विचारलं की लगेच उत्तर देऊन टाकलं, मला आमका आमका राजकुमार पाहिजे. कोणाचं सफल जीवन झालं दोघींचं पाहतो आपण. एवढं त्याने थाटामाटात लग्न लावून दिलं वडिलांनी आणि आनंद मानला सगळ्यांनी की हिने आपल्या राजकुमाराचं नाव सांगितले आवडत्या. आणि ते मिळालं तिला. आणि मिळाल्यानंतर किती टिकलं ते. पती हरवला तिचा त्या भिल्लांच्या टोळीमध्ये. परत तर काही सापडलंच नाही. आणि शेवटी कुणाच्या दरबारात जाऊन राहावं लागलं तिला. म्हणजे आधी तर तिला माहीतच नव्हतं हे मैनासुंदरीचं दरबार आहे म्हणून. ती आपली नृत्य गायन वगैरे करत पोट भरत असती सुरसुंदरी, आता कोण नाही म्हटल्यानंतर. आणि ती नेमकी मैनासुंदरीच्या दरबारात नृत्य करत असताना पाहिलं मैनासुंदरीने. आणि मग मैनासुंदरीने तिला आपल्या ह्याच्यात ठेवून घेतलं की तू असं करू नको नृत्य गायन वगैरे, तर तू माझ्या जवळ राहा असं म्हणून. शेवटी काय झालं, मैनासुंदरीने काय सांगितलं, वडील जिथं देतील तिथंच मी जाणार. आणि त्यावेळेस सगळ्यांनी काय केलेलं असतं, म्हणजे वडिलांना तर राग आलेला असतो आणि सगळेजण म्हणतात की तू असं वडिलांच्या विरुद्ध जाऊ नको. तिचं तर काही चुकलेलं नसतं, माझ्या उपादानात जसं असेल तसं घडणार असं तिने सांगितलेलं असतं. मग उपादान म्हणजेच काय आहे, सगळ्या निमित्तांना काही तिने हे केलेलं नसतं, म्हणजे दोष वगैरे दिलेला नसतं. पण मी मागेल आणि मग तुम्ही कराल, तर मग हिथं काय झालं, कर्तृत्व दिल्यासारखं विचारायला, म्हणून ती तत्वज्ञानाने बोलत असते. मग त्यावेळेस तिला नेमकं कसं झालं, पहिल्यांदा तर दिसताना कुष्ठरोग आहे आणि नंतर काय झालं, सुंदर राजकुमारामध्ये रूपांतर झालेलं त्याचं. मग हे काय आहे, ज्याची त्याची योग्यता. म्हणजे तिने पुरोभवात एवढं सत्शीलपणा केलाय की तिला आता तोंडाने सुद्धा सांगावं वाटलं नाही की मला अमक्याशी विवाह करायचंय. आणि ज्याला असं वाटतं, आपल्या मनामध्ये इच्छा राहते की मला अमक्याशी करायचंय, आणि नुसतं फक्त इच्छाच नाही तर काही जण पळून पण जातात, तर ह्या सगळ्या कनकश्रीवरून शिकायचं. कनकश्रीने पूर्वभवामध्ये एका विद्याधराच्या जोडप्याला, म्हणजे तिने 2 पाप केलेली असतात. एक तर आरिकेला आहार दिलेला असतो आणि त्यावेळेस त्यांना उलटी झाली तर तिथून किळस करून निघाली होती ती. तिथं जर सेवा करायला थांबली असती तर पुढं हा प्रसंग आला नसता. पण जेवढी सेवा करतो ना तेवढ्या आपल्या पापातून आपल्याला मुक्त होण्यासाठी येते खरं तर. म्हणजे पुढं आपल्याला ते प्रसंग येणार नाहीत आणि आपल्याला तसे विभाव होणार नाही. त्यासाठी ते सेवेत गुंतून राहिलं तर उलट जास्त काय झालं, दृढता वाढली. पण तिथं त्यांची किळस करून उलट ती पुढे आपली घरी निघाली आहे. आणि निघालेली असताना रस्त्यात लगेचच तिला ते दृश्य दिसलं, काय विद्याधरीण तिथं प्रसूत झालेली दिसली. आणि तिथं तिने फक्त आनंद मानला त्याच्यावर. काय मानला आनंद, ती प्रसूत झाली म्हणजे तिने भोगात आनंद मानला की नाही. मग बघा ह्याच्यातनं आपण सुद्धा काय करायचं, त्या आनंदाचं फळ ती पळवून आणली किंवा तिला यावं वाटलं, म्हणजे भोगाची रुची झाली, आनंद मानला. आपण बाळ बघायला जातो, मग भोगाची रुची झाली ही, पण बाळ बघायला कधी जायचं नाही. मग कनकश्रीने फक्त तिथं काय पाहिलेलं होतं दृश्य, ती प्रसूत झालेली पाहिली, मनामध्ये आनंद झाला किंवा प्रसन्नता झाली आणि तेवढ्याचं फळ इतकं मिळालंय. मग कुठल्या बारशाला जायचं नाही, कुठलं ते बाळ बघायला जायचं नाही. बाळ पाहायला जायचं असेल तर सरळ तीर्थंकरांना जन्माभिषेक करायचा, एवढंच फक्त आहे, दुसरं काही सुद्धा नाही. जे जन्माच्या अतीत होणारे ते तीर्थंकर, म्हणजे जन्माने सहित आहेत, संसार चक्रात भटकणारे, त्यांना पाहून काय करायचं आपल्याला. तिथं जन्मोत्सव साजरा करून वाढदिवसाला गेलं तर चालते, मोठा बाळ झाल्यावर. म्हणजे वाढदिवस म्हणजे कुठला, आता करतात की 70वी करतात, काय 60वी करतात, 80वी करतात, मग त्याला गेलं तर चालतंय ना त्या कार्यक्रमाला. तर तिथं सुद्धा तोच दोष लागला, म्हणून कुठं सुद्धा ह्या कार्यक्रमात आम्हाला जायचं नाही. मग बघ आपल्याला असलं पाहिजे का, कसं काय असं झालं. म्हणजे तिला किती पश्चाताप आहे. ती म्हणते की माझे वडील माझ्या निमित्तात मारले गेले, तिला शोक आवरेना. मग त्यावेळेस तिला काही कळणार की ती मनाला खूप समजावते, जगामध्ये किती जणांना वियोग होत असतो इष्ट व्यक्तींचा, काय मला एकटीलाच झालाय का, मला काय एवढा म्हणजे दुःख होतंय.
एवढा का शोक होतोय? त्याचं उत्तरच कळेना. जेव्हा समोशरणात हा प्रश्न विचारला तेव्हा त्याला हे उत्तर कळलं की शोक होण्याचं किंवा इष्टवियोग होण्याचं कारण किळस केली आरिकेंच्या उलटीची, म्हणून तुला हे आता इष्टवियोग झाले. जे परिणाम कसे ठेवले पाहिजेत, हा तत्वज्ञानाच्या ह्याने युक्त परिणाम ठेवले पाहिजेत. की तत्वज्ञानाने सहित जर आमचे परिणाम असतील तर कुठं कोणाविषयी किळस होणार नाही, कुठं कुतूहल होणार नाही. ते बाळानेच कुतूहल करायला बघा कोणाकोणाच्या दृष्टी केल्यात आता, आणि मग लगेच आपण बघतो ते कसली क्रिया करतो, त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायला आनंद वाटतो. मग ते सुद्धा केलं तरी सुद्धा भोगाची रुची झाली आणि मग आपण पळवले जाणार. आपल्याला सुद्धा बाहेरच्या पदार्थाचं आकर्षण होणार, कसं होणार ते कळणार पण नाही. नंतर हे सगळं फक्त भोगताना हाय हाय होईल. मग तिला तर आता एवढं वैराग्य झालंय की मी काय विवाह करणार नाही. म्हणजे समोशरणातून घरी का आली एवढंच उत्तर द्यायला आली. म्हणजे आता सगळ्यांना कळावं एवढंच आता तिला नाही, पण तो उदयच तसा आलेला असतो. म्हणजे तिला काही सुचलंच नाही काय करावं हे, आणि असं कसं झालं म्हणून त्या नादातच ती घरी आली आणि लगेच पत्रिका तयार केल्या. अनंतवीर्याशी कनकश्रीचा विवाह. आणि ती म्हणते कोणाचं? मला तर तिथून यायचंच नव्हतं, मला दीक्षा घ्यायची. मी काय आता असं विवाह करणार नाही. एक तर पळून आले ह्याचाच कलंक आहे, आणि परत विवाह करून वडील तर गेलेत माझ्या निमित्तात, आता विवाह करून दुसरं पाप करणार नाही. म्हणून तिने तिथंच त्याचं प्रायश्चित्त म्हणून काय ठरवलंय, दीक्षाच घ्यायची. मग अशा रीतीने काय आहे की जर आपल्याला हे बहिर्व्यावृत्त कौतुक, अंतर्गतातल्या वैभवाचा जर आपल्याला बहुमान आला तर बाहेर कुठेही कुतूहल वाटणार नाही. कोणी काय केलं कसं केलं, आपण आपल्याला साधी चर्चा जर ऐकायला मिळाली, बघा आमका पळून गेलं, मुलगी पळून गेली पण तिला पळवलं असं ऐकलं तर कोण कोण म्हणतं कुठं कुठं गेली, कशी गेली, काय झालं, हे किती आपल्याला ते ऐकायला सुद्धा उत्सुकता असते. तर आपण केलं नाही पण उत्सुकता जरी ठेवली, आता ती काय केलं होतं तिने फक्त उत्सुकता ठेवली ना, ते विद्याधरी प्रसूत झालेली तेवढीच उत्सुकता ठेवली किंवा आनंद मानला तर त्याच एवढं फळ. मग आपण तर काय काय करतो, किती विकथा करतो, कशामध्ये कुतूहल ठेवतो. म्हणून कुठल्याही विकथेमध्ये आम्हाला रस घ्यायचा नाही. भोजन कथा असो, स्त्री कथा असो, राष्ट्रकथा असो, किंवा कोणती कथा राहिली, चोर कथा. बघा तर चोर कथा असो कुठली, ह्या 4 विकथा नाहीये तर तशा किती आहेत, जेवढे आपले परिणाम आहेत असंख्यात लोकप्रमाण एवढ्या विकथा, म्हणजे तेवढे प्रमाद आहे. आणि एवढंच काय, पण 215 नंबरची गाथा सांगितली प्रवचनसार मध्ये, तर त्याला धर्मोपदेशाला देखील काय म्हटलंय, विकथा म्हटलं. एक मुनी दुसऱ्या मुनी बरोबर तत्व चर्चा करतायत तरी सुद्धा त्याला विकथा म्हटलेला आहे, कारण शुद्धोपयोगाला अडथळा झाला. म्हणजे इतका आपल्याला रस पाहिजे अंतरंगामध्ये. अंतरंगातला चैतन्य रस भोगला तर सगळे आपल्याला हे रस बाहेरचे निरस वाटून जातात. किंचित मात्रही तिथं आपल्याला वाटणारच नाही काय की आता मला हा रस भोगायचा आहे आणि एवढं राहिलंय, मला आता ह्याच्यात कोणता शृंगार रसामध्ये आनंद वाटतोय, तोंडाने बोलत नाही. पण ती वस्तू पाहिली विशिष्ट, डोक्यातलं काय बक्कल तेवढंच लावायचं, त्याला किती चमक आहे म्हणतो, त्याला किती मणी अडकवलेत आणि सगळे चमचम करतायत, तेवढं घ्यावं विचाराल. शृंगार रसात अडकलं, कुतूहल आहे. म्हणजे घेतलं नाही पण दुसऱ्याच्या डोक्यातलं बघतच राहिलो, छान दिसतंय म्हणून. काय झालं, ह्याला काय म्हणायचं, निदान म्हटलं. बघत राहणं किंवा त्याचा विचार करणं. नियतम चित्तम दीयते यस्मिन तत् निदानम. नियत चित्त जे ते दिलं जातं त्याला काय म्हणतो, निदान म्हणतो. म्हणून सतत आता आपल्या स्वभावाकडे पाहायचे, ह्याशिवाय दुसरीकडे कुठेही पाहायला रस वाटणार नाही. ह्याच्यातून किती आपल्याला शिकायला मिळेल, संपूर्ण 24 तासाचं जीवन. यशोधर मुनींच्याकडे गेल्यानंतर चेलनेला जो भाव झाला तो श्रेणिकाला कसं झाला की त्यावेळेस तर एवढी वितराग मूर्ती असून सुद्धा त्यांनी 500 कुत्री त्यांच्या अंगावर सोडली, शिकारी कुत्री.
का तर त्या कुत्र्यांनी त्यांना घात करावा. एवढ्या वितरागतेचा सुद्धा प्रभाव त्याच्यावर पडला नाही, पण कोणावर पडला? कुत्र्यांवर पडला. ते सगळे तिथं अगदी शांत होऊन, अगदी नतमस्तक होऊन शांत बसलेले. म्हणजे त्या प्राण्यांना सुद्धा कळले वितरागता, आणि श्रेणिकाला का नाही कळली वितरागता? तो कुठल्या वेगात होता? कुतूहल होता त्याला, बहिर्व्यावृत्त कुतूहल नाही त्याला. तो अंतरंगात स्वतःचं स्वरूप पाहत नव्हता, आणि फक्त काय वाटत होतं, माझ्या गुरूंचा अपमान केलाय, ह्या द्वेषाने पेटले, मी पण हिच्या गुरुचा अपमान कर. आणि एवढंच काय, आता तिथं त्यांनी काय काम केलं नाही. कुत्र्यांनी म्हटलं की दुसरं काम काय करून टाकलं, स्वाधीनपणे आपल्या हातात काय होतं, तर मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात सोडायचं. म्हणजे त्याचं काही विवेक आहे का त्याला, की पुढं काय त्याचं होणार आहे वगैरे? त्याला तर वाटलं टाकून फेकून निघून जातील. परंतु पुढे जेव्हा हे त्याला दिसलं, संपूर्ण शरीर रक्ताळलंय, की जेव्हा त्या मुंग्या, लाल मुंग्या इतक्या भरलेल्या आहेत आणि संपूर्ण शरीरभर चावा घेतात. आपल्याला कुठं काही झालं की लगेच आपण काय करतोय, चंचल होतं. आणि त्यांनी तर इतकं ध्यान सोडलं नाही, एवढं स्वभावात राहिले म्हणून बहिर्व्यावृत्त कौतुक. कौतुक म्हणून तरी बाहेर डोळे उघडले असते ना, की काय आहे, कोणी टाकले असं, कोण असं केलंय, अशा मुंग्या का झाले, तेवढं तरी बघायला तरी डोळे उघडले असते. पण काहीच नाही, जाणण्याची उत्सुकताच नाही, इतकं ते स्वरूपात राहिले. म्हणून जर मी माझ्या स्वरूपाला जाणलं तर कुठेही मला बाहेर कुतूहल होणार नाही. प्रत्येक समय स्वतःला जाणून सतत आनंद, अतिंद्रिय आनंदच भोगत राहणार.